राम समर्थ श्रीराम. दशक 14, समास 5. हरिकथा लक्षण. समाज मन तयार करण्याचं मुख्य अंग म्हणजे हरिकथा. देवाची जयंती, संतांची पुण्यतिथी या दिवशी आणि पर्वकाळी सुद्धा हरिकथा करीत जावी. सगुणापुढे उभं राहून निर्गुणाची महती कधीच गाऊ नये. सगुण कथा, देवदेवतांचे गुण पराक्रम अवश्य सांगावेत. देवाच्या वैभवाचं वर्णन करावं. नवरस घ्यावेत, पण त्यामध्ये स्त्रियांचे हावभाव कौतुक रूप असं काही वर्णन करू नये. हरिदासापाशी पुष्कळ भाषा कला अवगत असाव्यात त्याला, पण त्याचं उदात्तीकरण नसावं. असे अनेक विचार समर्थ हरिकथेबाबत मांडतायत. यापुढील चिंतन आपल्यासाठी. आजची तरुण पिढी हरिकथा ऐकण्यासाठी कधीच उत्सुक नसते. केव्हाही पहा, हरिकथेसाठी खूप कमी तरुण एकत्र आलेले दिसतात. आणि पोटभरू विद्येसाठी मात्र अतोनात कष्ट करणं जरुरीच आहे. हे जसं खरंय, तसं जगामध्ये राहण्यासाठी त्या विद्यांचं सिद्धत्व म्हणजे इम्प्लिमेंटेशन ऑफ नॉलेज अँड स्किल्स ते प्रदर्शित करता येणं त्यापेक्षाही गरजेचं आहे. आणि हे सिद्ध करताना नेहमीच यश मिळतंच असं नाही. कधी अपमान होतो, कधी अन्याय होतो, कधी डावलले जातो आपण. आणि या सर्व नकारात्मकतेला पचवण्यासाठी सकारात्मक ऊर्जा लागते. पुन्हा नव्याने लढण्याची उमेद लागते. आत्मपरीक्षणाचा अभ्यास लागतो. तटस्थपणे निरीक्षण करण्याची वृत्ती लागते. कोणती शाळा महाविद्यालय हे शिकवतात बरं? हरिकथेमध्ये या सगळ्यांचं वर्णन येतं. पुन्हा नव्याने कसे उभे राहा ते शिकवलं जातं किंवा त्याचं वर्णन केलं जातं. पुराणांतरी वर्णन केलेल्या दुर्योधनाची राजसिक किंवा हिरण्यकश्यपूची तामसिक छाया प्रतिछाया त्याच आज आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला वावरताना दिसतात ना. आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्याच्याशी लढा देण्याचाही अनुभव असेलच, कारण आजकालच्या काळात तर त्यांचीच रेलचेल आहे. म्हणून फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, नर्वस ब्रेकडाऊन वगैरे वगैरे कितीतरी गोष्टी आजकाल दिसतात, अगदी सहज दिसतात. पण एक सांगायचंय, हरिकथा किंवा ग्रंथांचं ज्ञान आपल्याला काही हातामध्ये माळ घ्यायला नाही लावत. हा गैरसमज अगदी उपटून टाकायचा. उत्तम गुणांनी विभूषित व्हायला लावतायत ते. निस्पृहतेने समाजाचं भलं करा असं हरिकथेमध्ये सांगितलं जात आहे. हीच शिकवण त्यातून प्रसारित केली जाते. आणि अर्थातच समाजाचं भलं तेच राष्ट्राचं भलं नाही का, हे वेगळेपणाने नकोच सांगायला. पण याकरता आपलं कल्याण कशात आहे इतकं ओळखण्याची तारतम्य बुद्धी आपल्या सर्वांमध्ये यायला हवी ना. लोकमान्य नेहमी पुराणातले दाखले द्यायचे. लोकमान्य टिळक. दासबोध तर त्यांनी 153 वेळा तुरुंगामध्ये मागवला फॉर रेफरन्स. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला राक्षसी विद्या शिकवण्याचा अगदी काटेकोर बंदोबस्त केला होता आणि शुक्राचार्यांना तशी ताकीदच दिली होती. आणि सांगायला अत्यंत लाजिरवाणं वाटतंय, पण आज आपली शिक्षण पद्धती हिरण्यकश्यपूचंच काम करतीये. सनातन तत्व अत्यंत शुद्ध विज्ञानमय पद्धतीचं आहे हे जेव्हा तरुणांना सर्वांनाच कळेल, तेव्हा अंधानुकरणावर पोचलेल्या हिरण्यकश्यपूचा नाश झाल्याखेरीज राहणार नाही. हा आशावाद तरी आपण ठेवू. स्टार नोट सांगतेय, कीर्तन प्रवचन हरिकथा ऐकल्याने वृत्तीमध्ये पालट होतो. काय झालं, एकदा अगदी छोटीशी गोष्ट सांगते. चोरीसाठी आलेले चोर हरिकथा जिथे चालली होती ना तिथे लपून बसले. त्यांना लपायला जागाच नव्हती. अगदी नको तेवढे शब्द हरिकथेचे 2-5 कानावर आले. अनायासे त्यांच्या कानावर 4 शब्द पडले आणि अंतर्भाव बदलला. त्यांची झालेली चूक लक्षात आली. कथाकाराचे पाय धरले, क्षमा मागितली आणि आपणहून गुन्हा कबूल केला. कथाकारही उच्च कोटीचे होते. कोण होते? श्री एकनाथ महाराज.
त्यांनी क्षमादान दिलं, त्या चोरांना पोटभर जेवू घातलं आणि इतप्पर पुन्हा कधी असं करू नका असं म्हणून सन्मार्गाला लावलं आणि त्यांनी सुद्धा उद्योगधंदा व्यवस्थितपणे चालवला. चोरी सोडून दिली. श्रीराम समर्थ. श्रीराम.